नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 29 ते 30 मार्च 2024 या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या तारखेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज असणार आहे, तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट पुढील 24 तासांमध्ये येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। तर पुढील 24 तासात राज्यासह देशात हवामान कसे राहणार आहे याविषयी हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे। तर तुमच्या राज्यात काय स्थिती असेल जाणून घेऊया। पुढील 24 तासात महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। उन्हाळा सुरू झाला असून सर्वत्र रखरखत्या उन्हाचा सामना लोकांना करावा लागत आहे। पुणे, मुंबई, ठाण्यात उन्हाच्या झळा असून अकोल्यात 41 अंश सेल्सिअस तापमान जाईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात हवामान कोरडे असणार। या दरम्यान गेल्या 2 ते 3 दिवसापासून नागपूर आणि लातूरमध्ये रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे। तर एकीकडे ऊन तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस वर्तवला जात आहे। मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण विभाग, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये 29, 30, 31 मार्च 2024 या तारखेला मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि सोबत गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला 29 मार्च 2024 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया। तर कोणत्या वेळेला कुठे आणि कोणत्या जिल्ह्यात वादळी अवकाळी पाऊस तसेच मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह गारपीटचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर सर्वसाधारण या पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर दक्षिण भारताकडे केरळ आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे मध्यम जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात विशाखापट्टणम, भुवनेश्वर किनारपट्टीच्या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। इतर भागात अंशतः ढगाळ स्थिती राहून हलक्या पावसाचा अंदाज जसे कोरबा, धनबाद, कोलकाता या भागात बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्रातील दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये या पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागात सावंतवाडी, अंबोली आणि कुडल इकडे हलका मध्यम राहील। तसेच कडेगाव, पटेगाव, दिगळा, कणकवली, पोंडा, राधानगरी, गारगोटी, बिद्री, राधानगरी आसपासचा परिसर इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त पावसाची शक्यता ही रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी भाग, खारेपटण, गगनबावडा आणि राजापूर, रायपटण येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह राहील। तर जोतबेल, किनी, कोडाली, इस्पोर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, कापसी, गारगोटी आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात या पावसाचा अंदाज आहे। तसेच मलकापूर, कोकरूडला जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर राहील। जसे बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखणजण या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर इस्लामपूर, नरसिंहपूर, कराड या आणि मेढा, उडाले इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तर कोयना, पटण, अरळ, अरवाडे, शिरशिंगे, लोटे, चिपळूण, वसोटोपोट या भागात जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। सातारा, मेढा, महाबळेश्वर, घोगरे इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा काही परिसर, सांगली, सोलापूर इकडे अंशतः ढगाळ स्थिती दिवसभरात बघायला मिळणार आहे। तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, कोकण विभागाचा परिसर, मुंबई, रायगड, पालघर, नाशिकचा दक्षिणी परिसर या भागात अंशतः ढगाळ स्थिती राहून
हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे। मात्र उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाजा कोपरगाव, येवला इकडे हलका मध्यम राहील। निफाड, मनमाड, मालेगाव, सटाणा, औटी, ताराबाद या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे मध्यम पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर दुपारनंतर पावसाची शक्यताही मराठवाड्यातील आणि सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागात, नांदेड वगळता लातूर, बीड इकडे हलका मध्यम पाऊस राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि विदर्भातील परिसर, अकोला, अमरावती इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह 29 मार्च 2024च्या दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर 30 मार्च 2024 या तारखेला दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील? तर दक्षिण कोकणाकडे जोर जास्त राहील। जसे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागातही जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि सातारा इकडे मध्यम हलका राहील। मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा। लातूर, श्रवणपाल, उदगीर, मुरकी आणि औराद-शहाजानी, हलसी, भालकी, बिदर या भागात बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटाचा मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर अहमदनगर जिल्ह्याकडे कर्जत, कुलधरण, करमाळा, परांडा, बार्शी इकडे हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। श्री छत्रपती संभाजीनगर इकडे हलका राहील। तसेच विदर्भाकडे पावसाचा अंदाज बघितला असता विदर्भात जबरदस्त पावसाची शक्यता आहे। नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे, दुपारनंतर राहील। तर नागपूर जिल्ह्यामध्ये तुमसर, तिळा, सांगझरी, गोंदिया, आमगाव, साक्रीटोळा इकडे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाजा उत्तर भागात राहील। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, धर्मपुरी, असोली, कंधारी आणि मंगळी, अकोला, घोटी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात नागपूर, हिंगणा, धामणा, डोरली, कमळेश्वर हलका मध्यम पाऊस राहील। कापसी, वाघोली आणि पारशिवनी, उमरी, सावर्णे, बडेगाव, विश्वा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा उत्तर भागात कमी राहील। इतर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। जसे बदलापूर, कजवाली, चंद्रपूर, सोनापूर, शिरपूर, खेडगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। जसे कापसी, पंचनूर, मुरमगाव आणि लगतचा परिसर बघितला असता दिसिंग, दिगुरी, किमटे, मेदा, अरमोरी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी, साकोली, संग्राणी, आडैल, गोतंग, उमरेड, पावनी, भिवापूर इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातही सोलापूर, सांगली, सातारा आणि नांदेड वगळता लातूर, बीड या भागात सायंकाळनंतर रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज या जिल्ह्यामध्ये 30 मार्च दरम्यान बघायला मिळणार आहे। लातूर, बीड, श्री छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि जालना आसपासचा परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड वगळता इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातही ठिकठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाजा 30 मार्च 2024च्या सायंकाळनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।